संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. नगर परिषदेच्या जुन्या इमारतीचा मलबा तसाच, मुख्याधिकारी चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठेतील कर्जत नगर परिषदेच्या जुन्या इमारतीचा मलबा अद्याप तसाच पडून असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी जीर्ण झालेली इमारत कोसळल्यानंतर जागा मोकळी करण्यात आली, मात्र मलबा व कचरा पूर्णपणे हटवून स्वच्छता करण्यात आलेली नाही. मोकळ्या झालेल्या जागेत आता हळूहळू भाजी विक्रेत्यांच्या हातगाडा लागण्यास सुरुवात झाली असून या जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पावसाळ्यात येथे पाणी साचून डासांची पैदास होण्यासह दुर्गंधीचा त्रास होण्याची शक्यता अधिक वाढत आहे. या इमारतीला कर्जतच्या प्रशासकीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे, मात्र सध्या या जागेची झालेली दुरावस्था नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. भविष्यात या ठिकाणी काही नवा प्रकल्प होणार असला तरी कर्जत नगर परिषदेने स्वतःच्या मालकीच्या जागेची तातडीने स्वच्छता करून मलबा हटवावा आणि बॅरिकेड्स लावून जागा मोकळी ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. स्वतःच्या जागेची स्वच्छता व देखभाल करण्यात होत असलेल्या विलंबामुळे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर देखील नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.